मराठा आरक्षणावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे। संतप्त मराठा आंदोलकांनी एसटी बस पेटवली। अंबड तालुक्यातील तीर्थपुरी येथे ही बस पेटवण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर जालन्याचे अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी अंबड तालुक्यात संचारबंदी लागू केली आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी रास्ता रोको आंदोलन करण्याच्या सूचना मराठा समाजाला दिल्या होत्या। त्यानंतर ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे। घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे मराठा आंदोलकांनी एसटी बस पेटवली आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज आक्रमक झाला। अंबड तालुक्यात तीर्थपुरी येथे मराठा समाजाने एसटी बस पेटवून सरकारविरुद्ध आपला निषेध व्यक्त केला आहे। दरम्यान बसला आग लागल्याचा हा व्हिडिओ MCRTC नंबरने कन्फर्म केला आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आवाहनानंतर जालना जिल्ह्यात आणि इतर ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे। तसंच मनोज जरांगे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर जाण्यासाठीही निघाले आहेत। त्या पार्श्वभूमीवर बीड, सोलापूर, जालना या महामार्गावर तसेच अंबड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात मराठा समाज जमा होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर जालन्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी अंबड तालुक्यात संचारबंदी लागू केली आहे। सोमवारी मध्यरात्री 1 वाजेपासून अंबड तालुक्यामध्ये संचारबंदी लागू झाली आहे।